नमस्कार. आज आपण केमिस्ट्री पेपर फर्स्ट म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीचा आपण एक महत्त्वाचा चॅप्टर आपण बघणार आहे. सोल्युशन्स. जुन्या सिलेबस मध्ये या चॅप्टरचं नाव होतं सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता नवीन सिलेबस मध्ये आपल्याला या चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन. आता सोल्युशनचा जर आपण विचार केला तर सोल्युशन शिवाय केमिस्ट्रीचा स्टडी करणं आपल्याला शक्य नसतं. विदाउट सोल्युशन स्टडी ऑफ केमिस्ट्री इज इम्पॉसिबल. म्हणजे सोल्युशन घेतल्याशिवाय केमिस्ट्रीचा आपल्याला स्टडी करता येत नाही. एवढा महत्त्वाचा हा आपल्याला चॅप्टर आहे सोल्युशन्स. आता जनरली आपण सोल्युशनची जर डेफिनेशन बघितली, डेफिनेशन जनरल, सोल्युशन कुणाला म्हणतो आपण? मिक्सचर ऑफ टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक घटकांचं मिश्रण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? सोल्युशन. म्हणजे मिक्सचर ऑफ टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट्स. टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट्स त्याला आपण काय म्हणतो? मिक्सचर. म्हणजे त्याला आपण म्हणतो सोल्युशन. म्हणजे सोल्युशन म्हणजे काय? तर ते मिश्रण असतं कुणाकुणाचं? दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक घटकांचं मिश्रण म्हणजे आपण त्याला म्हणतो द्रावण. ही जनरल डेफिनेशन आहे. म्हणजे मिक्सचर आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक घटकांचं. आता आपल्याला मिक्सचर शब्द आलाय. मग पहिल्यांदा मिक्सचर म्हणजे काय? तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक घटक एकमेकात मिसळल्यानंतर काय तयार होतं? मिक्सचर. म्हणून आपल्याला आता एक एक आपण टर्म बघणार आहे. पहिली टर्म आहे मिक्सचर. मिक्सचरला आपण मराठीत काय म्हणतो? मिश्रण. नावाचा अर्थ आहे मिश्रण. म्हणजे दोन पेक्षा जास्त रासायनिक पदार्थ एकमेकात मिसळल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? मिश्रण. म्हणजेच काय? मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट्स. टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट्स. टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट्स आपण त्याला काय म्हणतो? मिक्सचर. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक घटक एकमेकात मिसळल्यानंतर काय तयार होतं? मिश्रण. आता हे जे मिक्सचर आहे या मिक्सचरचे तीन टाईप पडतात. कशावरनं? तर जे साईज ऑफ कंपोनंट, त्याच्यामध्ये जे पार्टिसिपंट कंपोनंट आहेत त्या पार्टिसिपंट कंपोनंटची साईज कशी आहे? डिपेंड्स अपॉन साइज ऑफ constituent components. सहभागी असणारे जे कंपोनेंट्स आहेत त्याची साईज कशी आहे याच्यावरनं मिक्सचरचे तीन टाईप पडतात. पहिला टाईप आहे कोर्स मिक्सचर. आता कोर्स मिक्सचर कोणाला म्हणायचं? दोज मिक्सचर इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर रिलेटिव्हली बिगर इन साइज. म्हणजे ज्या मिक्सचर मध्ये सहभागी असणारे जे कंपोनेंट आहेत हे आकारानं जर मोठे असतील, बिगर इन साइज, तर त्या मिक्सचरला काय म्हणायचं? कोर्स मिक्सचर. म्हणजे थोडक्यात कोणाला म्हणायचं? कोर्स मिक्सचर. कॉन्स्टिट्यूएंट particles are relatively larger in size. म्हणजे आकारानं जर ते पार्टिकल मोठे असतील तर त्या मिक्सचरला काय म्हणायचं? कोर्स मिक्सचर.
फॉर एक्झाम्पल जर आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं, शुगर अँड साल्ट, मिक्सचर ऑफ शुगर अँड साल्ट, दोन्हीच्या दोन्ही पार्टिकल कशा असतात, आकारानं मोठे, म्हणून आपण त्याला म्हणतो कोर्स मिक्सचर. हा पहिला टाइप आहे. दुसरा मिक्सचरचा टाइप आहे कोलाइडल डिस्पर्शन. आता कोलाइडल डिस्पर्शन कुणाला म्हणायचं, तर ज्या मिक्सचर मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, दीज आर डिस्पर्स्ड इन द सॉल्व्हंट, त्या सॉल्व्हंट मध्ये काय होतात, ते डिस्पर्स होतात इन द रेंज ऑफ 10⁻⁻7 सेंटीमीटर टू 10⁻⁻4 सेंटीमीटर. म्हणजे त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी साईज आहे ती कशी असते, 10⁻⁻7 सेंटीमीटर ते 10⁻⁻4 सेंटीमीटर. अशा मिक्सचरला म्हणायचं कोलाइडल डिस्पर्शन. म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स are dispersed in the solvent in the range of 10⁻⁻7 सेंटीमीटर टू 10⁻⁻4 सेंटीमीटर. म्हणजे त्या पार्टिकलची जी साईज आहे ती कशाच्या दरम्यान असते, 10⁻⁻7 सेंटीमीटर टू 10⁻⁻4 सेंटीमीटर. अशा मिक्सचरला काय म्हणायचं, कोलाइडल डिस्पर्शन. आणि अशा प्रकारचे जे मिक्सचर असतं ते हेट्रोजिनियस असतं. अशा प्रकारचं जे मिक्सचर असतं ते कशा प्रकारचं असतं, हेट्रोजिनियस. याची जी एक्झाम्पल आहेत, फेरिक हायड्रॉक्साइड सोल, हे या कोलाइडल डिस्पर्शनचं काय आहे, एक्झाम्पल. म्हणजे मिक्सचरचा दुसरा टाइप आहे कोलाइडल डिस्पर्शन. आणि तिसरा टाइप आहे ट्रू सोल्युशन्स, जो आपला चॅप्टर आहे. तिसरा टाइप आहे ट्रू सोल्युशन्स. आता ट्रू सोल्युशन कुणाला म्हणायचं, तर ज्या मिक्सचर मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी साईज आहे ती कुठं असते, अप टू 10⁻⁻8 सेंटीमीटर. म्हणजे 10⁻⁸ सेंटीमीटर पर्यंत त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जर साईज असेल तर त्या मिक्सचरला आपण म्हणतो ट्रू सोल्युशन. आणि हे जे ट्रू सोल्युशन असतात ते कसे असतात, होमोजिनियस. आता दोन प्रकारचे सोल्युशन असतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. काय फरक आहे, होमोजिनियस मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थांची एकच फेज असते आणि हेट्रोजिनियस मध्ये 2 जे पदार्थ असतात त्याच्या एकापेक्षा जास्त फेजेस असतात. म्हणजे ट्रू सोल्युशन काय आहे, होमोजिनियस सोल्युशन. आता आपल्याला करेक्ट डेफिनेशन बघायचे आहे, होमोजिनियस नंतर ट्रू सोल्युशन. कशाला म्हणायचं ट्रू सोल्युशन, तर बघा, इट इज द homogeneous solution of 2 or more chemical component whose chemical composition is not fixed and can be varied within a certain limit. म्हणजे ट्रू सोल्युशन कुणाला म्हणायचं, इट इज द होमोजिनियस सोल्युशन. हे एक जिन्सी द्रावण असतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त मिक्सचरचं, ज्याच्यामध्ये घटकांचं प्रमाण हे फिक्स नसतं आणि एका विशिष्ट लिमिट पर्यंत आपल्याला ते पडताळता येतं. त्याला आपण म्हणतो ट्रू सोल्युशन. इट इज द होमोजिनियस सोल्युशन ऑफ 2 or more chemical component whose composition is not fixed
and can be varied within a certain limit is called a true solution. म्हणून डेफिनेशन बघा, it is the homogeneous solution of two or more chemical components whose composition is not fixed and can be varied within a certain limit त्याला म्हणायचं ट्रू सोल्युशन. इट इज द homogeneous solution of two or more chemical component whose chemical composition is not fixed and can be varied within a certain limit is called a true solution. त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. आता हे जे सोल्युशन आहे हे कशापासून बनलेलं असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून. कशापासून बनलेलं असतं, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशनला आपण काय म्हणतो, द्रावण. सोल्यूटला काय म्हणतो आपण, द्राव्य. आणि सॉल्व्हंटला आपण काय म्हणतो, द्रावक. आता सोल्यूट कुणाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कुणाला म्हणायचं, तर सोल्युशन मधला जो भाग कमी प्रमाणात प्रेझेंट असतो ते असतं सोल्यूट, आणि जो भाग किंवा जो पोर्शन हा जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो तो असतो सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशन माहित झाल्यानंतर आपल्याला काय माहित पाहिजे, सोल्यूट कुणाला म्हणायचं, सोल्युशन मधला जो भाग कमी प्रमाणात प्रेझेंट असतो त्या भागाला काय म्हणायचं, सोल्यूट. द सबस्टन्स which are present in smaller extent म्हणा किंवा proportional, smaller extent in a solution is called a solute. त्याला आपण म्हणतो सोल्यूट. म्हणजे सोल्युशन मधला जो भाग कमी प्रमाणात प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं सोल्यूट, आणि जो भाग मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं सॉल्व्हंट म्हणजे द्रावक. द सबस्टन्स विच आर प्रेझेंट इन लार्जर एक्सटेंट in a solution is called a solvent. त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट. म्हणजे जो भाग कमी प्रमाणात प्रेझेंट असतो सोल्युशन मध्ये ते असतं सोल्यूट, आणि जो भाग जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं ते असतं सॉल्व्हंट. उदाहरणार्थ जर आपण शुगर सोल्युशन घेतलं, शुगर त्याच्यामध्ये काय असणार आहे, शुगर प्लस वॉटर. तर त्याच्यामध्ये शुगर हे सोल्यूट असतं आणि वॉटर हे काय असतं, सॉल्व्हंट. आता सोल्यूट म्हणजे काय माहित झालं, सॉल्व्हंट म्हणजे काय माहित झालं, सोल्युशन म्हणजे काय माहित झालं. आता आपल्याला वेगवेगळ्या टर्म आहेत, होमोजिनियस सोल्युशन, हेट्रोजेनियस सोल्युशन. आत्ताच आपण वर टर्म बघितले दोन, होमोजिनियस सोल्युशन होमो म्हणजे सेम, जिन म्हणजे फेज, म्हणजे एकच फेज असते. म्हणजे कुठल्या सोल्युशनला होमोजिनियस सोल्युशन म्हणायचं, द सोल्युशन इन विच
टू और मोर केमिकल कंपोनेंट आर प्रेझेंट इन सिंगल फेज, दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ हे एकाच फेज मध्ये जर असतील तर त्याला म्हणायचं होमोजिनियस सोल्युशन. होमोजिनियस सोल्युशन, those solutions in which two or more chemical components are present in single or one phase. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकमेकात मिसळल्यानंतर त्यांची फेज एकच असते, अशा सोल्युशनला काय म्हणायचं? होमोजिनियस सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, सोल्युशन ऑफ इथाइल अल्कोहोल अँड वॉटर. इथाइल अल्कोहोल अँड वॉटर. बघा, एक जर आपण समजा काचेचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये इथाइल अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये आपण वरून वॉटर टाकलं, तर इथाइल अल्कोहोल आणि वॉटर ह्या दोन्हीची एकच फेज तयार होते, म्हणजे एक जिन्सी मिश्रण तयार होतं. आपल्याला सांगता येत नाही की अल्कोहोल कुठला आहे आणि वॉटर कुठला आहे, कारण त्या दोन्हीची फेज कशी असते? वन फेज. अशा सोल्युशनला म्हणायचं होमोजिनियस सोल्युशन. त्याच्यानंतर हेटेरोजिनियस सोल्युशन. हेटेरोजिनियस, हेटेरो म्हणजे डिफरंट, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे पदार्थ असतात त्यांची फेज एकापेक्षा जास्त असते. म्हणजे दोज सोल्युशन इन विच constituent components are present in more than one phase. more than one phases, एकापेक्षा जास्त, इज कॉल्ड हेटेरोजिनियस सोल्युशन. त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो? हेटेरोजिनियस सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, फिनॉल वॉटर सिस्टीम. फिनॉल वॉटर सिस्टीम म्हणजे आपण जर फिनॉल आणि वॉटर एकमेकात जर मिक्स केलं तर आपल्याला स्पष्ट वेगवेगळे लेयर दिसतात. आपल्याला फिनॉल कुठला आहे आणि वॉटर कुठला आहे हे इझिली आपल्याला काय करता येतं? आयडेंटिफाय करता येतं, कारण त्यांच्या फेज कशा असतात? डिफरंट असतात. अशा एक्झाम्पलला काय म्हणायचं? हेटेरोजिनियस सोल्युशन. होमोजिनियस सोल्युशन आणि हेटेरोजिनियस सोल्युशन. आता होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस सोल्युशन झाल्यानंतर परत त्या केमिकल कंपोनेंटच्या संख्येवरनं परत सोल्युशनचे वेगवेगळे टाइप्स असतात. बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन. कशावरनं? कंपोनेंटच्या संख्येवरनं. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ केमिकल कंपोनेंट्स. केमिकल कंपोनेंट्स. केमिकल कंपोनेंटच्या संख्येवरनं सोल्युशनचे परत टाइप पडतात. एक आहे बायनरी सोल्युशन. नावात अर्थ आहे बायनरी. बाय म्हणजे दोन. बायनरी सोल्युशन म्हणजे कोणाला म्हणायचं? जे सोल्युशन किती कंपोनेंट पासून बनलेलं असतं? टू केमिकल कंपोनेंट्स. those solution which consist of two chemical components is called a binary solution. त्याला म्हणायचं बायनरी सोल्युशन. टर्नरी सोल्युशन. टर्नरी म्हणजे तीन.
दोज सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ 3 केमिकल कंपोनेंट्स. ज्या सोल्युशन मध्ये 3 रासायनिक घटक असतात त्या सोल्युशनला आपण म्हणतो टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन, क्वार्टर म्हणजे चतुर्थ. म्हणजे 4 केमिकल कंपोनेंट जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो 4 केमिकल कंपोनेंट असतील तर त्या सोल्युशनला म्हणायचं क्वाटर्नरी सोल्युशन. म्हणजे त्या केमिकल कंपोनेंटची संख्या किती आहे याच्यावरनं 2 असतील तर बायनरी सोल्युशन, 3 असतील तर टर्नरी सोल्युशन आणि 4 असतील तर क्वाटर्नरी सोल्युशन. म्हणून या परत आपल्याला बायनरी सोल्युशन, टर्नरी आणि क्वाटर्नरी सोल्युशन. त्याच्यानंतर सोल्युशनचे अजून 2 टाइप असतात. एक असतं ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन बऱ्याच वेळा आपल्याला या टर्म येतात ॲक्वियस, नॉन ॲक्वियस. आता ॲक्वियस सोल्युशन कुणाला म्हणायचं तर जी सोल्युशन तयार करत असताना त्या सोल्युशन मध्ये वॉटर हा सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. जी सोल्युशन तयार करण्यासाठी सॉल्व्हंट म्हणून वॉटर वापरला जातो त्या सोल्युशनला म्हणायचं ॲक्वियस सोल्युशन. आणि वॉटर सोडून इतर जर सॉल्व्हंट वापरले असतील तर त्या सोल्युशनला आपण म्हणतो नॉन ॲक्वियस सोल्युशन. मग ॲक्वियस सोल्युशन कुणाला म्हणायचं दोज सोल्युशन्स which are prepared by using water as a solvent is called aqueous solution. म्हणजे जी सोल्युशन तयार करताना वॉटर हा काय वापरला जातो सॉल्व्हंट, त्या सोल्युशनला म्हणायचं ॲक्वियस सोल्युशन. आणि नॉन ॲक्वियस सोल्युशन्स नॉन ॲक्वियस सोल्युशन कोणाला म्हणायचं दोज सोल्युशन्स which are prepared by using solvent other than water म्हणजे वॉटर सोडून. त्याला आपण म्हणतो नॉन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे याच्यामध्ये काय अदर दॅन वॉटर शिवाय. आणि वॉटर म्हणजे वॉटरचा वापर जर सॉल्व्हंट म्हणून केला तर त्या सोल्युशनला म्हणायचं ॲक्वियस सोल्युशन. आणि वॉटर सोडून जर दुसरे सॉल्व्हंटचा वापर करून सोल्युशन तयार केले असतील तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं नॉन ॲक्वियस सोल्युशन. हा आहे जनरल पार्ट. इंट्रोडक्शन म्हणजे मिक्सरचे 3 टाइप कोर्स मिक्सर, कोलायडल, डिस्पर्शन, ट्रू सोल्युशन. त्याच्यानंतर ट्रू सोल्युशनची डेफिनेशन, सोल्यूटची डेफिनेशन, सॉल्व्हंटची डेफिनेशन, होमोजिनियस सोल्युशन कुणाला म्हणायचं, हेट्रोजिनियस सोल्युशन कुणाला म्हणायचं. त्याच्यानंतर केमिकल कंपोनेंटच्या संख्येवरनं सोल्युशनचे टाइप बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन. त्याच्यानंतर जे सोल्युशन तयार करताना सॉल्व्हंट कोणता वापरला जातो त्याच्यावरनं त्याचे टाइप ॲक्वियस सोल्युशन आणि नॉन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटरचा वापर सॉल्व्हंट म्हणून केला जातो आणि नॉन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटर सोडून इतर सॉल्व्हंटचा वापर केला जातो, त्याला आपण म्हणतो नॉन ॲक्वियस सोल्युशन. हा इंट्रोडक्शनरी पार्ट आहे. आता नवीन सिलेबस जर आपण बघितला तर नवीन सिलेबसमध्ये आपल्याला या गोष्टी दिलेल्या नाहीत. डायरेक्ट आपल्याला टाइप्स ऑफ सोल्युशन पासून दिलेलं आहे. पण नीट आणि सीईटी किंवा JEE या एक्झामसाठी आपल्याला हे डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा पार्ट सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणून इंट्रोडक्शनरी पार्ट ऑफ सोल्युशनमध्ये फक्त डेफिनेशन त्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सोल्युशन जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या तासाला